आज ना मी होममेड बिस्किट्स ट्राय केले. ते एका ताईंचा रील बघितला तर चला म्हटलं आपण पण ट्राय करून बघूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, गव्हाचं पीठ, वेलची, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ हे सगळं घालून मिक्सरला 2-3 वेळा फिरून घेतलं आणि बारीक पावडर करून घेतली. त्यानंतर मग गूळ घालून हे सुद्धा 2-3 वेळा फिरून घेतलं आणि एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतले. त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि तूप घालून हे सगळं पीठ छान असं चोळून घेतलं आणि त्यामध्ये मग थोडंसं दूध घालून सैलसर बॅटर करून घ्यायचं आणि मग त्यावरती झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास तसंच ठेवून द्यायचं. पाऊण तासानंतर मग एका तव्यावर बेकिंग पेपर सेट करून घेतला आणि थोडे थोडे हे बॅटर घेऊन बिस्किटचा आकार द्यायचा आणि ड्रायफ्रूटचे काप असे चिपकून द्यायचे आणि मग सगळे बिस्किट तव्यावर सेट करून द्यायचे. एक जाड तळाचा तवा प्रीहीट करून घेतला आणि त्यावरती तवा ठेवून 35 ते 40 मिनिटं बेक करून घ्यायची. मग 40 मिनिटात बिस्किट छान बेक झाली ती, पण माझं काय झालं जरा जास्त जवळजवळ ठेवली गेली, मग ते नंतर बेक झाल्यावर जास्त फुगले ते. तर तुम्ही थोडं ठेवताना अंतर ठेवा त्याच्यामध्ये. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. मग मी घरातली कामं आवरायला घेतली. आधी बेडशीट वगैरे चेंज करून घेतलं, व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर मग मी आज फ्रीज आवरायला घेतलं. तर आधी सगळं सामान बाहेर काढून स्वच्छ पुसून घेतलं आणि पुसल्यावर खूप छान चमकत होतं फ्रीज. त्यानंतर मग हे मसाले वगैरे सगळे लावून घेतले आणि मी स्टोरेज बॉक्सेस मागवलेले ते ऑनलाईन, त्यांचं पण उद्घाटन होईल म्हटलं. मग सगळे स्टोरेज बॉक्सेस स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात सगळा भाजीपाला छान असा भरून फ्रीजमध्ये सगळं व्यवस्थित लावून दिलं आणि फ्रीज बघा किती क्लीन आणि ऑर्गनाइज दिसत होतं. त्यानंतर मग 1 कप चहा घेतला. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.